आपण बघणार होतो मित्रांनो औषध हा टॉपिक. तर चला सुरू करूया. गणित नंबर 1. 5 के प्रथम 21 गुणजों का औषध ज्ञात करे. मग आता महत्त्वाचा शब्द आहे गुणजों. गुणजों म्हणजे होते काय, आहे का नाही? गुणजों म्हणजे होते काय हे महत्त्वाचं आहे. अरे तुम्ही हमेशा हे स्टाफचं मॅटरच असं आहे की एका ओळीचा प्रश्न आहे फक्त पण देऊन दिला. आता गुणजों काय नवीन आयटम आहे. तर हे ॲक्च्युली पाडा राहते. काय असते हे? पाडा असते. गुणजों म्हणजे पाडा आहे. जर इथं असं असतं 5 के प्रथम 4 किंवा 5 के प्रथम 7 गुणजों का औषध ज्ञात करे. 7 जर म्हटलं सोडून दाखवण्यासाठी मी 7 घेतलं किंवा 3 घेऊ शकता, कितीही घेऊ शकता. तर याचा पाढा पाहिजे आपल्याला. म्हणजे 5 1 5, 5 2 10, 15 20 25 किती वेळेस झाले? 5 वेळेस झाले. त्याच्या बाद 30 35 असं हे म्हणणं याचं की 5 के प्रथम 7 गुणजों का औषध. मग 5 के प्रथम हे 7 आहे की नाही? 7 बाजा 35 असं आहे हे. गुणज म्हणजे त्याचा पाडा राहते. आणि असं आपल्याला कुठपर्यंत सोडवायचं आहे? 21 पर्यंत. मी 7 वाला समजून सांगतो, 21 वाला पाहू. मग आता जर इथं आपण बघितलं तर आपल्याला जर कोणत्याही क्रमागत संख्या असेल तर आपण आपल्या जनरल बॅचमध्ये शिकू ना. समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, कोणत्याही संख्या जर असल्या तर सरासरी असते त्याच्या मध्यभागी. ठीक आहे. मग असंच या 3 संख्या कटल्या वरती आणि या 3 कटल्या खाली. म्हणजे मधातली जी आपली एक संख्या राहिली 20 हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. म्हणजे 5 के प्रथम 7 गुणजों का औषध किती आहे? 20 आहे. जर याचं आपल्याला शॉर्टकटने उत्तर काढायचं आहे तर मग काय करावं लागते अशा प्रकारच्यामध्ये? काहीच नाही. जेवढी आपल्याला संख्या काढायला सांगितलेली आहे त्याच्या एका पुढल्या संख्येने त्याला गुणावं लागते आणि त्याला भाग द्यावं लागते 2. तर मग 5 के प्रथम 7 पाहिजे. मग 7ला आपल्याला करावं लागेल 8 आणि भागेला 2. 2 चौक 8 आणि 4 पंच 20 आहे. म्हणजे आपलं ॲन्सर प्रूव्ह झालं. मग आता तिथंच आपण ते घेऊ. आता समजलं गुणजों म्हणजे काय होते. तर मग 5 के प्रथम 21 ते 21ला आता किती करावं लागेल? 22 आणि भागेला 2. 11 आणि 11 पाची 55. ऑप्शन नंबर बी. समजला पहिला प्रश्न. गुणजों म्हणजे होते काय, म्हणजे याचा आपल्याला पाढा म्हणत जावं लागते. त्या पाढ्याचा आपल्याला सरासरी विचारली आहे. औषध म्हणजे होते सरासरी. इथं आता काही विचारू शकते की 8 के प्रथम 5 गुणजों का औषध ज्ञात करे. 8 के प्रथम 5 गुणजों का औषध ज्ञात करे. आहे की नाही? आता काही अडचण नाही का? नाही. म्हणजे आता तुम्हाला समजलं नाही गुणजों म्हणजे काय. त्याचा 5 वेळेस पाळा म्हणायचा आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32 आणि 8 पंच 40. ठीक आहे. या 2 संख्या खाली गेल्या, या 2 संख्या वरती कटल्या. मधात सरासरी राहिली 24. ठीक आहे. मग हे शॉर्टकट नाही येते का बा? बघा 8 के प्रथम 5 गुणजों. मग गुणजोंमध्ये आपण 1 मिळवायला सांगितलं 6 भागेला 2. 2 1 2, 2 3 6 आणि 8 3 24. शॉर्टकट आपलं प्रत्येक जागेवर लागू होत आहे. दोन्ही गणित मी तुम्हाला प्रूव्ह करून सांगितले. तर पहिलं गणित लिहून घ्या. दुसरं गणित तुम्ही सोडू शकता. प्रथम 6 अभाज्य संख्याओं का औसत ज्ञात करें. अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या. अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या. आसिफ आप बताओ सबसे छोटी मूळ संख्या कौन सी है? 2. सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे? हो, विषम मूळ संख्या हां 3 आहे. सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे. सर्वात लहान सममूळ संख्या 2 आहे आणि सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. ठीक आहे. एक ही मूळ संख्याच नाही आहे बरं. अभाज्याला मराठीमध्ये काय म्हणतात? मूळ बे. अभाज्याला मराठीमध्ये काय म्हणतात? मूळ संख्या. मग आता तुम्हाला प्रथम 6 मूळ संख्या लिहा तुम्ही. 2 3 5 7 8 नाही आहे, 9 नाही आहे, 10 नाही आहे, 11. किती पाहिजे आपल्याला? 6 पाहिजे. 3 झाल्या आणि 13. यांची बेरीज करा, त्याला 6ने डिवाईड करा. बोला किती येते? 6.8. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. अभाज्य म्हणजे मूळ संख्या. प्रथम 6
गणित नंबर 3 प्रथम 177 प्राकृतिक समसंख्याओं का औसत क्या है। प्राकृतिक या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, नैसर्गिक। प्राकृतिक या शब्दाचा अर्थ काय होतो, नैसर्गिक। सम म्हणजे समसंख्याओं का औसत, याद करा औसत म्हणजे सरासरी। मग सांगा हां किती येते, 178च येते का? तर याचं करेक्ट आन्सर 178च बरोबर आहे। आणि नंबर 4 यदि 7 क्रमिक संख्याओं का औसत 20 हो, म्हणजे 7 क्रमागत संख्यांचे औसत किती आहे म्हणते 20 आहे, तो उन संख्याओं में से सबसे बड़ी संख्या क्या है, क्या होगी। तर हे आपलं सगळं जनरल बॅचमध्ये झालेलं राहते। क्रमागत मोठी संख्या, लहान संख्या, छोटी, विषम सब शिकवलेलं आहे। मग क्रमागत सांगितलेलं आहे, नैसर्गिक आहे, तर मग 7 पाहिजे, ठीक आहे। तर 20 येणार हे मित्रांनो आपले मध्यभागी, ठीक आहे। 20 कुठे येणार, मध्यभागी। 7 संख्या आहे, मग आपल्याला 3 पुढे जाणं आहे, 21, 22 आणि 23। तर आणि 23 होऊन जाणार आहे आपलं मोठी संख्या। जर लहानी पाहिजे तर 3 मागे येऊन जा, 19, 18 आणि 17। लहान संख्या कोणती आहे 17 आणि मोठी कोणती आहे तर 23। हे सगळं झालेलं आपले जनरल बॅचमध्ये। प्रश्न क्रमांक 5 8 संख्याओं का औसत 20 है। 8 संख्याओं का औसत किती है 20 है। पहली 2 संख्याओं का औसत 15.1/2 तथा अगली 3 संख्याओं का औसत 21.1/3 है। यदि छठी संख्या 7वीं संख्या से 4 कम तथा 8वीं से 7 कम है तो 8वीं संख्या क्या होगी। आपल्याला 8वीं संख्या पाहिजे, तर सर्वात आधी आपल्याला बेरीज काढावं लागेल। 8 संख्याओं का औसत किती आहे 20 आहे, म्हणजे सर्वात आधी पहिली स्टेप बनेल 8 × 20 म्हणजे 160। म्हणजे आता पूर्ण बेरीज किती आहे गणिताची 160, ठीक आहे। मग म्हटलं गेलेलं आहे पहिली 2 संख्याओं का औसत 15.5 आहे। 15.5 गुणेला जर 2 केले तर किती होते 31 आहे की नाही। 15 दूनी 30 अधिक 1 31। त्यापुढे म्हटलं गेलं आहे अगली 3 संख्याओं का औसत 21.1/3 आहे, म्हणजे 21 × 63। याला 3 न गुणलं तर रूपांतर होते 1, म्हणजे हे झाले तर 64। मग सर्वात आधी यांची बेरीज करून घेऊया, ठीक आहे। हे होऊन जाते, यांची बेरीज जर केली तर 95। यांची बेरीज किती होते 95। मग आपण एकूण बेरजेमधून वजा करून टाकू। 160मधून 95 गेले 5, इकडे रिटर्न 16मधून 10 गेले, बाकी राहिले 6, म्हणजे बाकी किती राहिले 65। आणि तुमच्याकडे संख्या किती राहिले 3च राहिले, कारण की 2 आणि 3 तुम्ही 5 तर वजा करून टाकल्या, आता 3 संख्या राहिल्या, म्हणजे 3 संख्यांची बेरीज किती आहे आता 65। आता हेच पाहिजे आपल्याला, तर आपण हे असं शिकवलेलं आहे की पहिली, दुसरी आणि तिसरी असं लिहा, आठवत आहे काही सरासरी धड्यामध्ये। आणि तिन्ही जागेवर एक्स लिहा। तिन्ही जागेवर जर एक्स लिहिलं तर संख्या आता समान आहे असा त्याचा अर्थ होतो, पण आपल्याला समान नाही पाहिजे। आता म्हटलं गेलेल्यानुसार आपल्याला सोडवायचं आहे। हे 6वी आहे, हे 7वी आणि हे 8वी, ठीक आहे। यदि छठी संख्या 7वीं संख्या से 4 कम, 7वीपेक्षा काय आहे म्हणते 4नी कम आहे, मग याला 4नं वाढवू का आहे की नाही, म्हणजे इथे 4नी कम। हे जर 104 आहे ते 100, किंवा तुम्ही याला -4ही दाखवू शकता। 2 प्रकार दाखवू शकता। याला जर -4 दाखवलं तर आता कसं होते, हे 100 आहे तर भाऊ हे 96 आहे की नाही। दोन्ही यांना सोडवता येते बरं, एक तेला वाढवा नाही तर मग याला कमी करून दाखवा, येते सेमच। चल, छठी संख्या 7वीं संख्या से 4 कम आहे, आपण याला 104 बनवले, हा 100 ठेवलं, तथा 8वीं संख्या से 7 कम है। 8वीं संख्यापेक्षा हे काय म्हणते 7नी कम आहे, मग याला काय करावं लागेल पुन्हा +7, 107 झाली। 8व्या संख्येपेक्षा 7नं कमी, 7व्या संख्येपेक्षा 4नं कमी, बस संपलं मित्रांनो। आता यांची ॲडिशन आहे, x होऊन जाणार XXX म्हणा डायरेक्ट, आणि यांची बेरीज होऊन जाणार 11 बरोबर 65। 65मधून 11 गेले, बाकी किती राहतात मित्रांनो 4 आणि इकडे राहते 5 54।
3 त्याला भाग देऊन देऊ म्हणजे एक्सची किंमत निघेल 1 आणि 2 राहिले 3 8 24 म्हणजे एक्सची किंमत आली आपली 18. एक्सची किंमत आली 18. मग आता आपल्याला जे जे पाहिजे ते लिहा. म्हणजे कोणती संख्या पाहिजे? 8वी संख्या. हे इथे आहे 8वी. 18 अधिक 7 म्हणजे आपलं करेक्ट आंसर इथे 25. गणित नंबर 6. 30 विद्यार्थियों की एक कक्षा में लड़कों की औसत आयु 15.2 वर्ष है. यदि कक्षा में 15 लड़के और आ जाते हैं तो पूरी कक्षा का औसत आधा वर्ष घट जाता है. गेला कोमात. आता नए आने वाले लड़कों की औसत आयु ज्ञात करें. तुम्ही सोडवता की मी सांगू डायरेक्ट असं? ठीक आहे. मग बघा बोर्डकडेच बघा. मग डायरेक्ट 15 विद्यार्थियों की कक्षा में औसत आयु किती आहे त्यांची? ठीक आहे. मग सर्वात आधी आपल्याला 30 गुणेला करावं लागते 15.2. यांचा गुणाकार करून घेऊ. हा पॉईंट हा शून्यासोबत कटला. ठीक आहे. हे तर माहीत आहे ना. मग 3 गुणेला 2 3 दोन्ही 6. ठीक आहे. आणि 15 त्रिक 45 म्हणजे एकूण बेरीज किती होते यांची? गुणाकार 356 456. म्हटलं गेलं आहे यदि कक्षा में 15 लड़के और आ जाते हैं. 15 लड़के जर आले अधिक आधीचे 30 आहे. आधीचे 30 आहे आता 15 आहे. किती होऊन जाणार? 45. और आ जाते हैं तो पूरी कक्षा का औसत आधा वर्ष घट जाता है. मग आता तुम्ही कन्फ्युजन झाले असेल की या वर्षामधून आता घटवायचे कशा. तर आधी किती औसत होता भाऊ यांचा? 15.2. आता अर्ध वर्ष घटवायचं आहे तर अर्ध वर्ष कसं लिहावं लागते? 0.5 लिहावं लागते अर्ध वर्ष. तुम्ही 6 महिने नाही लिहू शकत. त्याची युनिट चेंज आहे. त्याची युनिट चेंज होते. इथं जर 6 लिहिसान तर हे महिने होते भाऊ आता. आणि याचं युनिट काय आहे? वर्ष आहे. हे असं नाही चालत. मग 12 महिन्यापैकी अर्धवर्ष म्हणजे 6 महिने ना. म्हणून आपण याला लिहावं लागते 0.5. हे आता वर्ष बनलं. ठीक आहे. बस इथं कन्फ्युजन झाली ती तुम्हाला. 12तून 5 गेले भाऊ 7 राहिले. एक रिटर्न आला इथे राहिले 14. म्हणजे अर्धवर्ष कमी झाल्यामुळे त्यांची नवीन सरासरी किती झाली? 14.7 गुणेला 14.7. ठीक आहे. हे करू कट. येऊन जाते आता वजाबाकी. यांचा गुणाकार करा वजाबाकी करा. या दोघांचा गुणाकार करा आणि या दोन आलेल्या एकूण बेरजेची वजाबाकी करा. आणि बेरजेची वजाबाकी केली की त्याला भाग द्यायला लागते 15. 3 स्टेपमध्ये आन्सर आहे. सोडवता मग आता. सोडवा आता एवढा. किती आहे त्यांचा गुणाकार? मग 661.5 है ना. मग आता यांची वजाबाकी करावी लागते. आता 205.5. मग हे वाढली ना बेरीज. वाढली काहून? कारण की इथं पहिले 30 विद्यार्थी होते आता 15 विद्यार्थी वाढले म्हणून हे वाढलेली आहे. मग 205.5ला भाग द्या एकूण विद्यार्थ्यांना म्हणजे 15. बस. आणि जे येईल ते करेक्ट आन्सर आहे. 15 1 15 बाकी राहिले आपले 5. 15 त्रिक 45 बाकी राहिले 10. 15 7 105 आणि एक घर सोडून पॉईंट 13.7. हे आपला करेक्ट आंसर. एक क्रिकेट खिलाड़ी ने 10 पारियों के रन का औसत 32 म्हणजे 10 गुणेला 32 320 झाले. अगली पारी में कितने रन बनाए ताकि उसकी रनों का औसत 4 से अधिक हो. 32ला करावं लागेल 36. 36 गुणेला 11 वजा करून टाका. आलं का तुषार? 320 मधून 396 मधून आपल्याला 320 वजा करायचे. बाकी राहते 76. गणित नंबर 9. ABC का औसत भार 45 किलोग्राम है. यदि A तथा B का औसत भार 40 किलोग्राम तथा B और C का, इथं पाहिजे शब्द औसत, B और C का औसत भार 43 किलोग्राम हो तो V का भार ज्ञात करें. तर बघा खूपच सोपी आहे. आपल्याकडे सुरुवातीला किती व्यक्ती आहे? ABC 3 जण आहे आणि 3 गुणेला किती आहे त्यांचा भार? एकूण सरासरी 45. 45 गुणेला जर 3 केले 135. हे झालं यांचं तिघांचा एकूण भार 135. म्हटलं गेलं आहे A और B का औसत भार आहे 40. मग 2 गुणेला जर 40 केले 40 दोन्ही 80. त्यापुढे
बी आणि सी हे दोघं जण आहे आणि यांची बेरीज आहे 43. सरासरी आहे 43. 43 दोन्ही होते मित्रांनो 86. मग आता लक्ष द्या की या पहिलच्या ए बीमध्ये इथे ए बी होता आणि इथे होता बी सी. म्हणजे आता यामध्ये जे बेरीज वाढत आहे ही बेरीज का बरं वाढत आहे? कारण की यामध्ये जो हा बी घटक आहे हा 2 वेळेस मोजला चालला ना. हे आपलं गणित झालं आहे. ते गव्हाचे पोते, तांदूळ, ज्वारी आहे का आधीचे गणित चेक करा ना तुम्ही. आता या दोघांची आपल्याला बेरीज करणं आहे. 6 8 2 16. आता हे बेरीज झालेली आहे ए बी बी सी चौघं मिळून. पण आपल्याकडे तर तिघच व्यक्ती आहे आणि तिघांची बेरीज किती आहे? 135. मग हे बेरीज काहून वाढली? तर बी हा घटक 2 वेळेस मोजला गेला. मग 135 वजा करा, बाकी उरते तो बी 31. हे बरोबर आहे. समजलं मित्रा? लिहून घ्या. 8 प्रौढ म्हणजे काय होते रे मित्रांनो? कोण होते? बुजुर्ग. तथा कुछ नाबालिग म्हणजे नाही वे नाबालिग कमी वयावाली के परिवार प्रतिवर्ष, अबे लक्ष द्या, प्रति व्यक्ति प्रति मास चावल की खपत 10.8 किलोग्राम है, जबकि प्रौढ़ों के लिए प्रति व्यक्ति औसत खपत 15 किलोग्राम है. नाबालिगों के लिए यह प्रति व्यक्ति 6 किलोग्राम है. परिवार में नाबालिगों की संख्या क्या होंगी? ठीक आहे. तर आपल्याला एकूण परिवारची खपत दिलेली आहे 10.8. आता बघा किती शॉर्टकटनेचं ॲन्सर निघते. आणि हे गणित तुमचं झालेलं आहे. फरक फक्त एवढा आहे की तुम्ही ते बुकं का उघडून पाहत नाही. हा सगळ्यात मोठा तुमचा ड्रॉबॅक. तर ही आपली एकूण सरासरी आहे 10.8. याला लिहावं लागते मित्रांनो सेंटरमध्ये 10.8. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा 2 रेषा मारा. आठवत असेल तर बघा थोडं. त्याच्या बाद आहे प्रौढ़ों के लिए प्रति व्यक्ति औसत आयु है 15 किलोग्राम. ठीक आहे. आणि प्रौढांची संख्या देऊन आहे ना रे बा पहिले हे 8 प्रौढ आहे का नाही. वाक्य खाली वाचलं मग असं वाटते प्रौढ तर दिलेच नाही. प्रौढ यांना पहिलेच देऊन ठेवले 8 प्रौढ. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की यांची हे वजाबाकी करावी लागते. आठवलं का आता थोडंफार? आठवलं का? 10.8 जर आपण 15मधून वजा केले तर बाकी राहिले आपल्याकडे 4.2. ठीक आहे. वजाबाकी येते सर्वांना. दुसरीकडे नाबालिग माहिती नाही म्हणून आपण लिहिलं यक्स, परंतु गुणेला यांची खपत किती आहे? मग हां ते 6 किलोग्राम. इकडे 6 यांची वजाबाकी 10.8मधून जर आपण हे वजा केले 6 तर आपल्याकडे बाकी राहते 4.8. जमलं? हे गणित झालेलं आहे तुमचं. सरासरीमध्ये जे शेवटचे 2-3 प्रकार आहेत ना त्यामध्ये हे झालेले गणित आहेत मराठीमध्ये. एका वर्गाची एकूण सरासरी शब्दात गणिताचं स्टार्टिंग काहीच करणं नाही. हे याला गुणेला ही संख्या इकडे येणार फक्त भागेला 4.8. पॉईंटसोबत पॉईंट कॅन्सल झाला मित्रांनो. ठीक आहे. 8 1 8 8 सकम 48 आणि 6 1 6 साइन 7 42. नाबालिगों की संख्या किती? 7. संपला आंसर. नंबर 11 14 विद्यार्थियों के औसत अंक 71 है. ठीक है. परिकलित किया गया, लेकिन बाद में पता चला कि गलती से एक विद्यार्थी के अंक 56 के स्थान पर 42 लिखे गए. है का नाही. आता कमी लिहिले गेले. किती कमी लिहिले गेले? जवळपास 14 कमी लिहिले गेले. और दूसरे विद्यार्थी के अंक 32 के स्थान पर 74 लिखे गए. सही औसत ज्ञात करे. बस एवढं आहे. काहीच नाही करणं आहे मित्रांनो. 3 स्टेप लागतात. तिन्ही वेळेस आपल्याला. चला 3 स्टेपमध्ये आन्सर कसं येते? तर 14 गुणेला आधी 71 करून घेऊ. 14 गुणेला 71 किती येते? 994. म्हणजे एकूण विद्यार्थी के अंक किती आहे? 994. ठीक आहे. नंतर माहिती झालं आपल्याला की 56 लिहायचे होते परंतु 42 लिहिले गेले. आहे का? आणि दुसरीकडे आहे की 32 लिहायचे होते पण 74 लिहिल्या गेले. हे 2 संख्या लिहिलेल्या आहे. या 2 संख्या काय तिच्यातनी लिहिलेल्या आहे. लिहायला पाहिजे होत्या हे. मग आता आपल्याला यांची बेरीज करावी लागते की नेमक्या आपल्याला लिहायच्या किती होत्या. बोल. यांची दोघांची बेरीज करून घेऊ. 6 2 किती येते? 8. आणि इकडे किती होते? हे बी 8. इकडे बघून घेऊ 6 आणि इथे किती होते? 11. मग आपल्याला ॲक्च्युली लिहायची ही संख्या होती परंतु लिहिल्या गेली ही संख्या. आहे की नाही. म्हणजे लिहायचे आपल्याला दोघं मिळून 88 होते
परंतु हे कमी जास्त करून लिहिले 116. मग यांना ॲडिशन शिल्लक नाही लिहिली का? 88च्या जागेवर लिहिले 116. मग आता कितीनं शिल्लक लिहिले तर त्याच्यातून वजा करावं लागते. ठीक आहे, आपण याला वजा करून टाकू. इथे राहिले 8, एक रिटर्न आला, 11मधून 9 गेले, बाकी राहिले 2. म्हणजे यानं 28, या दोघं मिळून यांनी जास्त लिहिले. 28 यांनी दोघं मिळून जास्त लिहिले. मग जास्त लिहिलेले आहे तर वजा करून टाका यामधून. 28 गेले, आता यांची वजाबाकी करा म्हणजे तुमची ओरिजिनल ॲडिशन येऊन जाईल 966. आणि शेवटी याला भाग द्यावा लागते तुमच्या एकूण संख्येने 14ने. बस याला आता भाग देऊन द्या. ठीक आहे, 14 सक 84, 14 एक 14, 14 सक 84, बाकी राहिलं 12 आणि 14 9 126. ठीक है, 14 छात्र और उनकी एक शिक्षिका की औसत आयु 15 वर्ष है. यदि शिक्षिका की आयु हटा दी जाए तो औसत आयु 1 वर्ष की कमी हो जाती है. शिक्षिका की आयु ज्ञात करें. तर 14 छात्रांनी एक उनकी शिक्षिका म्हणजे 15 व्यक्ती आहेत. 15 गुणेला 15 225 एकूण बेरीज झाली पुऱ्या वर्गाची. शिक्षिका जर हटवली मग बाकी राहतील 14 विद्यार्थी है की नाही. हटा दी जाए तो औसत आयु 1 वर्ष से कम होते. मग इथं 15 वर्ष औसत आयु होती, तिकडून एक शिक्षिका हटवली, व्यक्ती राहिले 14, औसत आयु कमी झाली, इथे 14 राहिले. मग 14 गुणेला 14 196. मग 225मधून जर 96 वजा केले, 196 वजा केले, बाकी राहिले 29. ऑप्शन नंबर डी.